19 प्रकल्प का किसानों को बॉम्बे हाई कोर्ट ने ऐसा फैसला दिया है जो सिडको के मुंह पर एक बड़ा तमाचा है। कोर्टामध्ये आम्हाला असा निर्णय मिळाला का 22.5% हा संमतीचा आहे। जर त्या शेतकऱ्यांची संमती नसेल तर तुम्ही त्यांना केंद्रीय कायदा जो 2013चा कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे त्यांना ही दिली पाहिजे, मोबदला दिला पाहिजे, अशा प्रकारचा फैसला आम्हाला हायकोर्टाने दिला। देश को फंसाया जा रहा है। 2013 का कानून हमारे संसद ने बनवाया है, उसमें पुनर्वसन पुनर्स्थापना है। तो अभी दीपा पाटिल साहब रहे नहीं, 2013 को चले गए। तो दीपा पाटिल साहब चले जाने के बाद इन्होंने 2013 का केंद्रीय कानून खत्म करने की बात की है और अभी लोग दीपा पाटिल साहब का नाम देने का आंदोलन चला रहे हैं। तो नाम देने का आंदोलन एक तरफ है और दीपा पाटिल का काम कौन कर रहा है? तो दीपा पाटिल का काम मोहिते साहब ने किया है। 2013चा केंद्रीय कायदा आहे त्या कायद्याप्रमाणेच घेतली पाहिजे, अन्यथा आमच्या जमीन आम्ही मला जमीन देणार नाही अशा पद्धतीचं आंदोलन चालवलं पाहिजे। ये गांव इस वक्त सुर्खियों में है क्योंकि यहाँ के 19 प्रकल्पग्रस्त किसानों को बॉम्बे हाई कोर्ट ने ऐसा फैसला दिया है जो सिडको के मुंह पर एक बड़ा तमाचा है। यह तमाचा लैंड एक्विजिशन एक्ट 2013 के नाम पर दिया गया है, जिसमें सिडको लगातार धांधली कर रही थी। अब तक चले हुए लगातार मोर्चा आंदोलन में प्रकल्पग्रस्त यह मांग कर रहे थे कि उनकी 100% जमीनों के बदले जो मुआवजा मिल रहा है उसमें धांधली चल रही है और सिडको उन्हें पर्याप्त भूमि मुआवजा नहीं दे रही। क्या था मुकदमा, कैसे दादरपाड़ा के किसानों ने यह मुकदमा जीता, बॉम्बे हाई कोर्ट ने क्या फैसला दिया है और इससे नईमुंबई के दिगर प्रकल्पग्रस्तों को कौन सा बड़ा फायदा होने वाला है, आज हम इस पर बातचीत करेंगे। इस वक्त हमारे साथ खास तौर पर मौजूद हैं मुकदमा दायर करने वाले वसंत माया मोहिते जी, मेरे बगल में बैठे हैं, हम इनसे बात करेंगे। और हमारे साथ बगल में है राजाराम पाटिल साहब जो प्रकल्पग्रस्तों के मुद्दों को लेकर लगातार लड़ाई लड़ते रहे हैं। तो सबसे पहला सवाल, कौन सी याचिका दायर की थी आपने और आपको किस तरह से न्याय मिला, थोड़ा विस्तार से बताइए ताकि मुंबईकरों को समझ में आए। आम्ही ज्या वेळेला सिडकोने आम्हाला 22.5%ची नोटीस पहिल्यांदा पेपर नोटीस दिली होती, त्याच्यानंतर प्रत्यक्ष शेतकऱ्यांना नोटीस दिल्या। त्याच्यानंतर आम्ही सिडकोच्या अधिकाऱ्यांशी अनेक मिटिंग घेतल्या। इव्हन आमची एक संघटना होती बैलोंडाकार आडगाव कमिटी, त्या कमिटीच्या वतीनं त्यांचे एमडीशी वगैरे मिटिंग झाली। आम्ही त्यांना पटवून दिलं की 22% हा कसं फसवा पॅकेज आहे, पण त्यांनी कधी ऐकलं। ह्या आता पण जे बसलो त्या मंदिरामध्ये सुद्धा 2 मिटिंग झाल्या सिडकोच्या, पण त्यांनी 22%च्या पुढे एकही पाऊल पुढे टाकलं नाही। मग शेवटी आम्ही विचार केला की मग बाबा आता तर ह्याला काहीच मार्ग दिसत नाही, म्हणून मग आम्ही विचार केला की बाबा आपण याच्या विरोधात कोर्टात गेलं पाहिजे। मी माझं म्हणणं होतं आमच्या जी काही कमिटी होती की आपण दोन्ही बाजूने लढूया, एक तर रोडवरची लढाई लढूया आणि त्याचबरोबर न्यायालयाची लढाई। पण तू माझ्या म्हणण्यावर त्या पद्धतीने लक्ष द्यायला दिलं नसल्यामुळे मग आम्ही एक प्रकारे बंड केलं का बाबा नाही काही झालं तरी चालेल पण आम्ही कोर्टामध्ये जाणार। तर आपण कोर्टामध्ये गेलं पाहिजे। मग एकूण पहिल्यांदा 21 शेतकरी आमच्यासोबत आले, त्याच्यात 2 शेतकऱ्यांनी जागा जमिनी विकल्या, नंतर आम्ही 19 लोकांनी शेवटपर्यंत त्याची फाईट केली आणि मग आम्ही कोर्टामध्ये आम्हाला असा निर्णय मिळाला का 22% हा संमतीचा आहे। जर त्या शेतकऱ्यांची संमती नसेल तर तुम्ही त्यांना केंद्रीय कायदा जो 2013चा कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे त्यांना ही दिली पाहिजे, मोबदला दिला पाहिजे, अशा प्रकारचा फैसला आम्हाला हाईकोर्टाने दिलेला आहे। आप डिफरेंस बता सकेंगे, अंतर क्या है कि अगर 2013 के हिसाब से मुआवजा दिया जाता है जमीन का तो कितना है और 22.5% में कम है जिसके लेकर आपने विरोध किया? पहला मुद्दा यह है कि 22% में जो आप दे रहे हैं सिडको, उसमें बात यह है कि 12.5% जो 1984 का जो आंदोलन चल रहा था उसमें से 12.5% है और बाद में जो उसके कीमत के बदले 10% यानी वैसा 22% हो गया। आता त्यांनी जे 22% दिले त्याच्यामध्ये त्याने ते इन्फ्रास्ट्रक्चर आणि काही सामाजिक दायित्व म्हणून असे कापून आमच्याजवळ 15.5% ते मला फ्लॅट देतात। म्हणजे आमची जर 100 गुंठे त्यांनी जागा घेतली तर 22% देतात, अजून कपात वगैरे करून आमच्या हातात तिथे 16 गुंठ। त्या 16% मध्ये पुन्हा ते सिडको एका प्लॉट मग जवळ 10 लाख रुपये विकासाचा चार्ज घेतले एक बार। आता ते दिल्यानंतर मग शिवाय हे जे 16 प्लॉट आम्हाला जे मिळतात ते देतात की 60 वर्षाच्या लीजवर, म्हणजे 60 वर्षांनी आम्ही एकदा राहिलो
की 60 वर्षानंतर आम्ही पुन्हा बेघर, म्हणजे आमच्या मालकीची जमीन काहीच नाही. आमची जी जमीन पूर्वीची होती ती आमच्या खापर पंजोपासून पंजोबाकडं, पंजोपासून आजोबाकडं, आजोबापासून मुलाकडे, मुलापासून मग त्यांच्या मुलाकडे, म्हणजे वंश परंपरेने ती मालकी आमची राहत होती. पण आमची त्याने एकदा जमीन घेतली शिडकोनी का नंतर आम्ही 60 वर्षानंतर आम्हाला काय दिलं, आणि त्याच्यानंतर शिवाय 10% विकासाचा चार्ज जे घेतात, म्हणजे तुम्ही भाडंच घेतलं ना 60 वर्षाचं, बरोबर, म्हणजे नंतर 60 वर्षानंतर आमच्या आता फक्त 60 वर्ष आम्ही याच्यामध्ये राहिलो, नंतर आमच्या हातात काहीच नाही, म्हणजे आमच्या आता भोपळा येतोय. हा भाग झाला, हा झाला 22.5%. आणखीन एक त्याच्यामध्ये सुप्त फसवणूक अशी आहे की पूर्वी आम्हाला जमिनीची किंमत मिळत होती ती वेगळी मिळत होती, आणि 12.5% म्हणजे 12.5%तून फक्त कापली जात होते, बरोबर. पण आता किमतीमधूनही ते कापतात 1.25% आणि सामाजिक उत्तर आहे म्हणून, म्हणजे तिथेही सुप्त फसवणूक आहे. म्हणजे सिडकोच्या ह्या 22.5%तून शेतकरी पूर्णपणे नागावला जातो, उद्ध्वस्त केला असं माझं म्हणणं आहे. काहीच मिळत नाही त्या सिडकोत. आता राहिला प्रश्न आपला 2013चा. आता 2013च्या कायद्याप्रमाणे पहिला मुद्दा आहे की तुम्हाला आता जो काही रेडीमेड दर आहे किंवा बाजारभावाच्या 4 पट आम्हाला रक्कम मिळते एक भाग. त्याच्यानंतर तिथं झाडी काय असतील त्या शेतामध्ये, तुमची मच्छीमार असेल किंवा आणखीन काय असेल त्याचं सुद्धा नुकसान भरपाई मिळते. शिवाय 20% जमीन जी शासनाने सिडकोनं आम्हाला विकसित करून दिली पाहिजे तीही भाडेपट्ट्यानं नव्हे तर आमच्या मालकी हक्कानं 20% जमीन मिळते. म्हणजे 100 गुंठ जर आमची जमीन घेतली तर 20 गुंठ जमीन आम्हाला त्यांनी विकसित करून दिली पाहिजे. त्याच्या पुढे सिडको काय आमच्याकडून घेते, जी काय आम्हाला 4 पट रक्कम मिळते त्याच्यातून 20% रक्कम फक्त ती कापणार, म्हणजे 80% रक्कम आमच्याकडे मिळणार आणि 20% रक्कम 20% भूखंडावर कापून घेणार. हा भाग आहे. त्याच्यानंतर आमचं पुनर्वसन आहे. मग यांनी म्हटल्याप्रमाणे राजाराम पाटलांनी की जर एखादा शेती आहे तर शेतीला पूरक असा तुम्ही त्यांना धंदा उपलब्ध करून दिला पाहिजे. एखादा मच्छीमारवाला आहे त्याला तुम्ही दुसरा कुठला धंदा असं दिला म्हणजे त्यांचं पुनर्वसन असणार. पुनर्स्थापना आहे, समजा तुमचं गाव उठलं तर तुम्ही दुसरं गाव वसवून दिलं पाहिजे. आणि शिवाय आमच्या तरुणांच्या नोकऱ्या सुद्धा साबित राहतात. बरोबर. आता ह्याच्यामध्ये 20% जमीन आम्हाला हा मोठा फायदा आहे आणि 22% मध्ये काहीच मिळत नाही. मी म्हणतो उलट की 1984 साली जो काही पॅकेज होता तो उलट योग्य होता, पण 22%चं पॅकेज आणखी फसवणूक करणार पॅकेज आहे. आणि 2013चा कायद्याला डावलण्यासाठीच हे दुसरे वेगवेगळे पर्याय, बेकायदेशीर पर्याय आहेत ते शासन पुढे आणते. आणि म्हणून आम्ही विचार केला की ह्या चुकीचं आहे आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला संघर्ष केलाच पाहिजे. आणि त्याचा निर्णय घेऊन मग आम्ही कोर्टात गेलो आणि कोर्टाने आम्हाला न्याय दिला. पाटिल साहब, आपसे ही जानना चाहेंगे ये फैसला कितना बड़ा है और इस सिडको के झूठ और धांधली के खिलाफ कितना बड़ा तमाचा है? वो रायगढ़ और पूरे देश के लिए बड़ी न्यूज़ है, क्योंकि देश को फंसाया जा रहा है. 2013 का कानून हमारे संसद ने बनवाया है, उसमें पुनर्वसन पुनर्स्थापना है. अभी आपको मालूम है कि देश के बड़े बड़े कानून, रायगढ़ जिला में आंदोलन हुए, कूड़ कायदा होगा, सिडको के खिलाफ आंदोलन होगा जो दिबा पाटिल ने किया, और सेज विरोधी आंदोलन दत्ता पाटिल ने किया. वैसा ही ये बड़ा डिसीजन है. तो अभी दिबा पाटिल साहब रहे नहीं, 2013 को चले गए. तो दिबा पाटिल साहब चले जाने के बाद इन्होंने 2013 का केंद्रीय कानून खत्म करने की बात की है, और अभी लोग दिबा पाटिल साहब का नाम देने का आंदोलन चला रहे हैं. तो नाम देने का आंदोलन एक तरफ है और दिबा पाटिल का काम कौन कर रहा है? तो दिबा पाटिल का काम मोहिते साहब ने किया है, ये गांव ने किया है, दादरपाड़ा गांव ने किया है. आंदोलन चलाने वालों ने इधर आके इनका सत्कार करना चाहिए, सभी पार्टियों ने, सभी समाज ने, क्योंकि दिबा पाटिल का काम ही है लोगों को न्याय देना, और न्याय है 2013 का. और 22.5% का ये जो जीआर है राज्य का, वो 2013 के कानून के खिलाफ है और सिडको इसमें फंसा रही है. सबसे बड़ी बात है, न्यूज की बात है, सिडको लोगों को फंसाने की बात कर रहे हैं. जैसे नैना क्षेत्र में पनवेल, उरण, पेंड, इसमें जो जमीनें लेती है सिडको, उसमें कानून नाम की बात नहीं है. मतलब तुम्हारा 40% और हमारा 60%, कौन से कानून से है? ये कोई प्रश्न नहीं पूछ रहा है. और ये प्रश्न के ऊपर आज का जो ये पत्रकार परिषद है, निर्णय है, वो सबसे बड़ा न्यूज है. सभी पार्टियों को, कोई भी पार्टी इसमें छुट्टी नहीं है. सब लोग सिडको का, शेतकरी लोगों को जो फंसा रहे हैं उनका साथ दे रहे हैं. मोदी साहब, अब ये फैसला आ गया है, आपको लगता है कि ये मुंबई के सभी प्रकल्पग्रस्तों के लिए एक बड़ा रोल मॉडल है? हा जो निर्णय आलेला आहे, मला वाटते आता सुद्धा इकडं MMRDA मध्ये सुद्धा काहीतरी चाललंय की बाबा सिडकोच्या याच्या पद्धतीनंच आपण भूसंपादन करावं. तर जे जे काही शेतकऱ्यांच्या संघटना आहेत किंवा इतर जे काही विरोधी पार्टीज आहेत त्या सगळ्यांनी एकच मुद्दा घेतला पाहिजे की जर का तुम्हाला मग ते
हे कुठलेही असू दे, भूसंपादन करणारं अथॉरिटी कुठलीही असू दे, मग ती सिडको असू दे, MMRDA असू दे किंवा आणखीन कुठली असू दे, त्यांना फक्त एवढंच सांगितलं पाहिजे का जर का तुम्हाला आज देशाच्या विकासासाठी आमच्या शेतकऱ्यांची जमीन घ्यायची असतील तर तुम्ही 2013चा केंद्रीय कायदा आहे त्या कायद्याप्रमाणेच घेतली पाहिजे, अन्यथा आमच्या जमीन मला जमीन देणार नाही, अशा पद्धतीचं आंदोलन चालवलं पाहिजे. काळाचे कार्यकर्ते सुद्धा बऱ्याच वर्षी धंदेवाईक कार्यकर्ते झालेत आणि त्याच्यामुळं झालंय काय की शेतकऱ्यांना असा निश्चित धोरण देणारा, योग्य मार्गदर्शन देणारा माणूसच शिल्लक राहिला नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्या शेतकऱ्यांच्या संघटनांना मी विनंती करेन किंवा विरोधी पार्टी जे आहेत त्यांना सुद्धा मी विनंती करेन की तुम्ही सगळ्यांनी 2000 शेतकऱ्यांचा जर जमिनी घ्यायची असेल 2013च्या कायद्यावर आग्रही राहिलं पाहिजे असं मत. यहाँ के स्थानीय नेताओं का आपके मुद्दे पर, चाहे वो विरोधी पार्टी के हो या सत्ताधारी दल के हो, किस तरह का समर्थन, किस तरह का सपोर्ट आपको इस केस को जीतने में मिला है? वैसा देखेंगे तो हमारे गावातले शेतकरी जे आहेत त्यांनी जो मला सपोर्ट दिला तो सपोर्ट मला कुणीही दिला नाही. उलट जर झाला असेल तर मला विरोधच झालाय किंवा मला डावलण्याचाही प्रयत्न केलाय. कदाचित माझ्या तोंडावरती गोड गोड बोलतात, नाही तुम्ही चांगलं बोलताय सगळं, पण ते बोलताय चांगलं, पण तो जर चांगलं करते त्याच्या पाठीमागं उभं राहायचं माझा सहसा कोणी प्रयत्न करत आहे, हा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. पाटिल साहब, एक चीज जैसे कहा कि लोक प्रतिनिधियों का जो नियत होनी चाहिए वो ऐसी होनी चाहिए कि प्रकल्पग्रस्तों को न्याय दिला सके. प्रकल्पग्रस्तों को न्याय देने का काम है, ये कानून 12.5% का फाउंडेशन दिबा पाटिल साहब ने डाला और उसका ही आधुनिक कानून है 2013 का. अभी जो बात चल रही है उसमें सबसे बड़ी बात क्या है कि ये 22.5% में शेतकरी के पास पैसा आता ही नहीं, जमीन जाती है और वही जमीन हमको फंसा के दी जाती है. तो पहले 4 गुना भाव मिलता है ये 2013 के कानून से, और दूसरा है व्यावसायिक पुनर्वसन होता है. जैसे हमारे इधर एक छोटे कॉन्ट्रैक्टर है, वो कॉन्ट्रैक्टर को 50% काम मिलेगा डेवलपमेंट में, तो उसमें से ही जयम मात्रे और रामसेठ बने हैं, तो वैसे ही नए जयम मात्रे और रामसेठ बनेंगे हमारे तरुणों से. वो भी नहीं हो रहा है. मच्छीमार लोगों को कुछ भी नहीं मिला है अभी तक. अभी सरकार ने परसों सप्ताह पाला की मरीन सप्ताह, तो इसमें सब पैकेजेस है वो मच्छीमारों को किधर मिल रहे हैं? या मच्छीमारी का न्यूज दिखाओ, इस गांव में मच्छीमार है तो उनके पास क्यों आ रहा है? मतलब व्यावसायिक पुनर्वसन नहीं हो रहा है. और सबसे बड़ी बात है एयरपोर्ट में अभी तरुणों को नौकरी का बात है. नौकरी का जो कानून है वो 2013 में है, 22.5% में नहीं है. 22.5% में जो सम्मति पत्र लिख के लिया उसमें कहा है उन्होंने कि तुमको नौकरियां नहीं मिलेगी तो आप कोर्ट में नहीं जा सकते. कोर्ट में जाने का अधिकार जो है 2013 का कानून का वो छीन लिया है. सबसे खतरनाक बात है कि लोगों का न्याय मांगने का अधिकार संविधान ने दिया है, वो संविधान का अधिकार सिडको ने लिख के खत्म किया है. और अभी जो लीडर है सब तो इसके बारे में कुछ भी बात नहीं करते हैं, वो सबसे खतरनाक बात है. अभी विरोधी पक्ष कौन नहीं है? जितने विरोधी पक्ष हैं या चाहे सत्तारूढ़ दल के नेता हैं, कोई भी पार्टी प्रकल्पग्रस्तों के मुद्दों को लेकर गंभीरता से बात करने को तैयार नहीं है. वजह क्या है? वजह है कि सबको कुछ न कुछ मिला है. मतलब नेता लोगों का पुनर्वसन हो गया है, किसी को भराव को काम मिला, किसी का कोई काम मिल गया, किसी को अनपेक्षित मतलब अलग तरह से काम मिला है. और लोगों के साथ में लड़ने वाला विपक्ष अभी नहीं है. अभी यहाँ की लोकशाही खत्म हो गई है, या हुकुमशाही है, और इसमें जो सरकार बोलेगी वही होता है. नाम का आंदोलन सिर्फ दिखावा है, वो दिबा पाटिल साहब का काम नहीं है. जैसे पहले में बोला, हनुमान जी का भक्ति है तो व्यायाम करना चाहिए, शरीर बलवान चाहिए. दिबा पाटिल के ऊपर आपका प्यार है तो लोगों को न्याय देने के लिए हर दिन सत्ताधारी और विपक्ष दोनों लड़ना चाहिए. एयरपोर्ट फंसा के लिया है, मतलब 22.5% के कानून से लिया है. ये डिसीजन कौन बोल रहा है? ये दादरपाड़ा गांव बोल रहा है, तो हाई कोर्ट बोल रहा है तुमने फंसा के जमीन लिया है एयरपोर्ट का. और अभी जमीन फंसा के लिया है, वो फंसाने वाला अदानी हमारे पिताजी का मतलब दिबा पाटिल का नाम देंगे, इसके ऊपर विश्वास कौन रखेगा? आपको विश्वास है कि जब कोर्ट ने ये फैसला दे दिया है तो राज्य सरकार जो महायुति सरकार है और यहाँ की सिडको है निश्चित तौर पर दादरपाड़ा के किसानों को, प्रकल्पग्रस्तों को न्याय देगी? कोर्टाने फैसला तो दिलेला आहे. आता या पाठीमागे लोकांनी उभं राहणं गरजेचं आहे. कारण लोकांनी जर त्याला व्यवस्थित सपोर्ट केला, विरोधी पार्ट्यांनी सपोर्ट केला तर ते होऊ शकतो. आता कधी कधी असंही झालंय की कोर्टाने कधी कधी अनेक फैसले दिलेले असतात, पण त्याची अंमलबजावणी प्रत्यक्ष राज्य सरकार करत नाही. आता कोर्ट कंटेम म्हणून त्यावेळेस विरोधात आपण कोर्टाने खरं म्हणजे करायला हवंय, पण तसं सुद्धा होत नाही. फक्त असं आहे की दिबा पाटील निश्चित यावेळी पूर्वीचे आमचे नेते होते, त्यांनी काही चांगल्या गोष्टी केल्या. इथं हायस्कूल बांधले,
परंतु त्यांचं केवळ नाव देण्यामधून इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत. मुख्य मुद्दा म्हणजे त्या मागणीसोबतच अशी सप्लिमेंटरी मागण्या हव्या होत्या की बाबा इथल्या तरुणांना तुम्ही नोकऱ्या कशा देणार आहात, आमच्या जमिनीचं पुनर्वसन काय होणार आहे, बरोबर. ह्या मागण्या त्याला जोडायला पाहिजे. आता याचाच अर्थ असा होतोय की हे लोकांना कानाला धरून नको तिकडे नेण्याचा प्रयत्न करतायत असं मला वाटते. म्हणजे फसवण्याचाच प्रयत्न आहे. केवळ नाव, आता यापूर्वी सुद्धा शिवसेने सुद्धा आंदोलन चालू होतं, मराठी पाट्या लावा, इंग्रजी काढा, पण त्याच्यातून लोकांच्या जीवनामध्ये काही फरक पडणार आहे का? इंग्रजी काढून मराठी लावली त्यातून तरुणांना काही नोकऱ्या मिळणार आहेत का? तर तो प्रश्न सुटणार नाही. समजा उद्या तिथं एअर होस्टेस असतील, तुम्ही तसं शिक्षण देण्याचं एखादं हे करा, आमच्या इथल्या मुली शिकतील, त्याच्यानं त्यांना नोकरी मिळेल. तसं काही करणार आहात का हे सांगायला पाहिजे. ते न सांगता केवळ नाव द्या, हा जो आहे तो लोकांना फसवण्याचाच मुद्दा आहे असं मला वाटतं. अब कोर्ट ने तो कह दिया है कि भाई आपका हक है, और सिडको ने जो अब तक किया वो मनमानी की, जो राज्य सरकार ने किया वो छल किया, अन्याय किया, और अब न्याय की कसौटी पर यही है कि दादर पाड़ा हो या नवी मुंबई के दूसरे प्रकल्प को, सबको न्याय जो है मिलना चाहिए. अभी दिवा पाटिल साहब के जैसे नेता नहीं रहे, मतलब प्रबोधन करा. अभी इतने छोटे गांव में आप जैसे पत्रकार, मतलब TV1 इंडिया आ गए, तो पूरा भारत में आपका पत्रकारिता है, दूसरे पत्रकार आए हैं. मैं लोगों को ये कहना चाहता हूँ कि अभी हमारे जो लोकसभा के खासदार है यहाँ के श्रीरंग बारणे है, आमदार महेश बाल्दी है, आमदार प्रशांत ठाकुर है, इन्होंने ये लोगों का सत्कार करना चाहिए. तुमने आंख खोली है समाज की, तो ये लोग इधर ध्यान नहीं दे रहे. दूसरा बात है, तहसीलदार और कलेक्टर ने इनका सत्कार करना चाहिए. अरे कानून तुमने सिखाया हमको, और न्याय व्यवस्था है, उन्होंने भी ये दखल लेना चाहिए कि 22.5% का जो GR है वो गलत है. कानून बराबर है, केंद्रीय कानून, तो इनको केस करना चाहिए अदानी के ऊपर. तुमने जमीन लिया है वो कानून से नहीं लिया है. तो ये सब जो बातें हैं ये किसी के खिलाफ नहीं है, समाज के हित की बातें है, देश के हित की बातें है. ये बात दिल्ली में देखी जाएगी, गुजरात में देखी जाएगी, जहाँ भी एयरपोर्ट बन रहे हैं. तो जमीन दे रहे हो तो कानून से दे दो, कानून से ले लो. तो इतने वो सारे वकील हमारे उरण पनवेल में वो क्या कर रहे थे? उनके ध्यान में 13 का कानून क्यों नहीं आया? ये भी मेरा प्रश्न है. क्यों चुप बटने का भी पैसा मिल रहा है क्या? जैसा अदानी का एयरपोर्ट हो गया, मुंबई अदानी की हो रहे, और सब जगह प्रॉपर्टी अदानी की हो रहे, लोगों का कुछ नहीं बचा है. इस तरह से देश बिका जा रहा है. तो हमारा पैसा कोई ना कोई लूट रहा है. वो लूट बचाने बंद करने के लिए हर गांव में ऐसा आंदोलन होना चाहिए. और मेरा रिक्वेस्ट है सभी गांव वालों को कि अभी ये कानून के लिए, मतलब इन्होंने जो डिसीजन लाया है वो डिसीजन हर गांव में, हर घर में लेने के लिए थोड़ा मदद हमको भी चाहिए. अत्यंत विनम्रता से भगवान के सामने मैं आपको बात कर रहा हूँ, वो हमारा समाज बचाने के लिए जो काम दिवा पाटिल ने किया वैसा काम अभी करने की जरूरत है. जो आपने संघर्ष किया उसको सफलता मिल गई है. जो आपने केस कोर्ट में डाला, अब उसका फैसला सामने आ गया. अब आप क्या अपील करना चाहते हैं? जो प्रामाणिक कार्यकर्ता है, जो निर्भीक पत्रकार है, और जो सामाजिक कार्यकर्ता है, वो सब इकट्ठा आके लोगों को एक प्रबोधन करना चाहिए, उनको नेतृत्व देना चाहिए. अगर ऐसा हो गया तो ही समाज में परिवर्तन हो सकते हैं. लेकिन अभी क्या हो रहा है, हर एक आदमी ऐसा सोच रहा है चळवळ म्हणजे आमची फक्त उदरनिर्वाहाचं साधन म्हणून समजलं जातं. हे एक फार मोठी चूक आहे. मी तर मग काय होते, मी पूर्वी त्याग केलाय, त्या त्यागाचं मी चेक वटवायला बघतोय. ही आज अवस्था आहे. मी पूर्वी त्याग केलाय, पण आता मी काय करतो, त्यागाती मला काहीतरी वसूल झालं पाहिजे, मला आता काहीतरी पैसा मिळाला पाहिजे. कारण ते न्यायाच्या पाठीमागे उभं राहायला बिलकुल तयार नाही. त्याला जर उजाळा द्यायचा असेल तर प्रामाणिक कार्यकर्त्यांनी पुढे आला पाहिजे, प्रामाणिक नेत्यांनी पुढे आला पाहिजे. आणि विशेषतः जे काही इतर शेतकरी आहेत त्यांना सुद्धा मी अपील करीन की ते हा जो न्यायाचा लढा चाललाय त्याच्या पाठीमागे तुम्ही न्यायासाठी उभं राहायला पाहिजे. हा कोणा एका व्यक्तीच्या न्यायासाठी किंवा स्वार्थासाठी लढा नसून तो समाजाच्या, संपूर्ण समाजाच्या हितासाठी लढा आहे. या कार्यामध्ये सहभागी झालं पाहिजे असं मी सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करेन. यहाँ के विधायक हैं महेश बाल्दी, नजदीक में है प्रशांत ठाकुर, सांसद श्रीरंग बारणे. उनके समर्थन की आप किस तरह से उम्मीद कर रहे हैं? क्या आपको लगता है कि वो समर्थन आपको करेंगे? उन्होंने ऐसा कर दिया तो हम उनका सत्कार कर देंगे. अगर नहीं किया तो फिर आपको मालूम है जनता क्या करते है. तो मैं उनको अपील करता हूँ कि जो अभी जो संघर्ष चल रहा है, एक जनप्रतिनिधि करके वो लोगों ने हमको सपोर्ट देना चाहिए. 20% जमीन डेव्हलप करून आम्हाला द्यायची आहे. परंतु ही 20% जी जमीन आहे ती आमच्या ह्या 8 गावाच्या आसपासचीच पाहिजे आम्हाला.
डेव्हलप करून. नाहीतर एक धरणग्रस्त जे होते त्यांना खिडकाली, कल्याण खिडकाली, की जिथं कुठलीही सुविधा नाही अशा ठिकाणी त्यांना ठेवलेत. आता तुम्ही मगाशी मुद्दा मांडलात की त्या बेलापूरच्या यामध्ये आदिवासी आहेत की तिथं कोणतीही सुविधा नाही. तशा जर ठिकाणी आम्हाला जर समजा ती 20% जमीन दिलीच समा, तर आमचा काय उपयोग आहे त्याचा? वसंत मोहिते साहब, ये जीत किसकी है? तर ही जीत जशी आमच्या 19 शेतकऱ्यांची आहे, पण तसं म्हटलं तर पुऱ्या संपूर्ण देशभराची आहे. कारण केंद्रीय कायदा हा एका राज्याला नाही तर संपूर्ण देशामध्ये जे काही राज्य आहेत त्या सगळ्या राज्यांना लागू आहे. फक्त एवढंच आहे की लोकांमध्ये हा कायदा गेलेला नाही. ज्या पद्धतीने लोकांमध्ये जायला पाहिजे, प्रबोधन व्हायला पाहिजे, ते न गेल्यामुळे तसं म्हटलं जीत ही संपूर्ण शेतकऱ्यांची, या देशभरातल्या संपूर्ण शेतकऱ्यांची जीत आहे. निमित्त मात्र फक्त आम्ही आहोत, परंतु जीत सगळ्या शेतकऱ्यांची आहे. ये जीत सभी किसानों की है, उन किसानों की जिनकी जमीनों को लेकर प्रकल्प बनाए जाते हैं, शहर बसाए जाते हैं. और बॉम्बे हाई कोर्ट ने जो फैसला दिया है, निश्चित तौर पर सिडको की धांधली, 22.5% योजना में चल रही मनमानी और लैंड एक्विजिशन एक्ट 2013 के खुले उल्लंघन के ऊपर एक तमाचा है. फैसला आ गया है और इस फैसले को अमल करने के लिए सरकार पर एक नए तरह का दबाव बनाने की जरूरत है, ताकि नवी मुंबई के समस्त प्रकल्पग्रस्तों को इस फैसले का फायदा मिल सके. हम उम्मीद करते हैं कि इस बातचीत के बाद सरकार और प्रशासन इस पर गंभीरता से सोचेंगे और जो इसके भूमिका निभाने वाले लोग हैं, चाहे वो नेता हो, अधिकारी हो, मीडिया हो या दूसरे घटक हो, सभी मिलकर प्रकल्पग्रस्तों को नए सिरे से न्याय दिलाने का प्रयास करेंगे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.